मुलांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. 5:30-6ला जे तुम्ही उठताय ते अगदी बरोबर आहे, ती चांगली गोष्ट आहे. उठल्यानंतर उठल्या जे आहे ते सगळ्यात पहिले पावसाळ्यामध्ये गरम पाणी पिणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे उठल्या अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास गरम पाणी प्यायचं. आणि ज्या मुलांना सकाळी सकाळी समजा शिला होत नसेल त्या मुलांनी सकाळी जे आहे ते गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि तूप टाकून ते प्यायचं, जेणेकरून सकाळी जे आहे त्या मुलांना शिला व्यवस्थित साफ होईल आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जे आहे ते शाळेमध्ये जाणं वगैरे ह्या गोष्टी त्यांना होणार. त्याच्यानंतर सगळी मुलं दूध पितात. बऱ्याच जणांना दूध आवडत नाही. कोणाकोणाला आवडत नाही दूध? ठीक आहे, कमी लोकांना आवडत नाही. बरं, ठीक आहे चालेल. दूध जर घेतलं तुम्ही सगळ्यांनी तर तुमची इम्युनिटी जी आहे ती ॲक्च्युअली चांगली राहते. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ती जेवणाची वेळ सकाळी तुमच्या शाळेमधली जी वेळ असते ती असतेच, परंतु जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा घरी असताना जेवणाची वेळ काय असली पाहिजे? किती वाजता जेवण करता साधारण? सकाळी सकाळी किती जेवण करता घरी असताना? 1 वाजता. अजून ठीक आहे ऐका, सकाळी 7 वाजता सकाळी करतात का? नाही करत. तर मग काय करतात? दूध पितात. बरोबर नाही पित? मग काय करतात? योग करतात. बरं, योगमध्ये काय करतात? सूर्यनमस्कार करतात का? बरं, सूर्यनमस्कारमध्ये काय नाव आहे? 13 नाव आहे, 20 नाव आहे. बरं, अजून कोणी? बरं भास्कर कोणाचं नाव आहे? भास्कर सूर्याचं. अर्घ कोणाचं नाव आहे? सूर्याचं. आणि मित्र कोणाचं नाव आहे? मित्र सूर्याचं नाव आहे ना. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम अर्काय नमः बोलतो ना आपण? नक्की बोल म्हणणार? अरे हो, बरं ठीक आहे. सकाळीच आहे, सकाळी तुम्ही योग करतात. ते योग करत असताना आहे का सकाळी तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले बसण्यामध्ये तुम्हाला जे आहे ते दररोज तुम्ही 5, 10, 15 जे काही सूर्यनमस्कार करत असाल ते करायचं. आणि त्याच्यानंतर योगमध्ये जे सांगितलं आहे तुमच्या आर्यांनी ती गोष्ट सुद्धा करायची. त्याच्यानंतर तुम्हाला दूध सगळ्यात पूर्ण आहार आहे, त्यामुळे ते घेणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते